एक्सप्रेशन काय होतं की सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू गॅस कॉन्स्टंट असतो. सो सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू गॅस कॉन्स्टंट असतो. आणि याच्यामध्ये मी जर एक मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट जर सबस्टिट्यूट केला, ज्याची व्हॅल्यू असते समजा जी. जे म्हणजे काय, मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट असते. ही व्हॅल्यू दिलीच असते किंवा काढायला सांगितले जाते. याच्याबद्दल जास्त डिस्कशन तुम्हाला इथं नाहीये. ती डायरेक्ट दिली जाईल किंवा काढायला सांगितलं जाईल, बट दॅट्स इट. सो तुम्हाला जर तो दिला तर तुम्ही हे सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर अपॉन हा जे करा. तो मेकॅनिकल इक्विव्हॅलन्स ऑफ हीट मेकॅनिकल लॉसेस मुळे तयार झालेली लॉस असतो तो. ओके, त्याच्यामुळे आर बाय जे करावं लागतं त्याला, गॅस कॉन्स्टंट डिवाइड बाय जे असतो. याला जर तुम्ही प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि मोलर स्पेसिफिक हीट अशा दोन प्रकारच्या टॉपिक असतात. मागच्या वेळेस तुम्हाला डिफरन्शिएट केलं मी. जर आपल्याला फक्त आपण स्पेसिफिक हीट हा शब्द वापरला किंवा त्याला पर्टिक्युलरली म्हटलं जातं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ओके, म्हणजे काय, एस वाली. आणि मोलर म्हटलं तर ते सी वाली. असं हे दोन असतात. त्याच्यामध्ये काय फरक असतो, ही सी ची जी स्पेसिफिक हीट असते ही या प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटला मोलर मासनी मल्टिप्लाय केलं की भेटून जाते. आलं लक्षात? आलं लक्षात ठेवा. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटला मोलर मासनी मल्टिप्लाय केलं की मोलर स्पेसिफिक हीट भेटते. हा एवढी गोष्ट लक्षात ठेवा. केमिस्ट्रीचा पार्ट आहे हा. इथून मग तुम्हाला एक फॉर्म्युला तयार झाला होता, तो हा तयार झाला होता पहा. इथं मी सीपी आणि सीबीच्या जागी आपण त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या होत्या प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मधल्या. त्यातनं आपण एम नॉट म्हणजे जो मोलर मास असतो, एम नॉट म्हणजे काय, मोलर मास म्हणजे एका मोलिक्युलचं मास. ओके, मग कुठलाही मोलिक्युल असतो त्याचा मास लिहायचं. म्हणजे आता केमिस्ट्रीमध्ये माहिती आहे तुम्हाला प्रत्येक मोलिक्युलचे मास असतात. त्याचा ॲटॉमिक नंबर असतो, ॲटॉमिक मास नंबर असतो, त्याच्याने आपण त्याचा मास काढून घेऊ. सो मोलर मास जे असतं तो कॉमन निघणार एसपी मायनस एसव्ही. एसपी म्हणजे काय, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू गॅस कॉन्स्टंट डिवाइडेड बाय हा एम नॉट जो आहे तो इकडे डिवाइड मध्ये येईल, कारण इकडे एम नॉट कॉमन निघालेला होता, तो डिवाइड मध्ये जाणार आहे इकडे. सो तुम्हाला भेटणार आर अपॉन एम नॉट जी. ओके, आठवला फॉर्म्युला? तर न्यूमेरिकल कडे थोडं लक्ष द्या. याच्यामध्ये तसं काही हार्ड पाहायला गेलं तर न्यूमेरिकल नाहीये, फक्त तुमच्या फॉर्म्युले आणि अंडरस्टँडिंग नीट असली पाहिजे. आणि तेवढं क्लिअर केलं मी ते व्यवस्थित, सो काही प्रॉब्लेम येणार नाही. या केसमध्ये पाहिजे हा जो न्यूमेरिकल दिलाय आपल्याला पाहिजे. ओके, आता या न्यूमेरिकलला कसं टॅकल करणार आहोत आपण. तर पहा, गिवन व्हॅल्यू ऑफ टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे एसपी आणि एसव्ही दिलेले तुम्हाला. दोघं व्हॅल्यू नोन आहेत. एसपी माहिती, एसव्ही माहिती, बरोबर. ओके, सो पहा, एसपी ची व्हॅल्यू नोन आहे आणि एसव्ही ची व्हॅल्यू नोन आहे. देन फाइंड द व्हॅल्यू. मॉलिक्युल कुठला, हायड्रोजन. हे महत्वाचं आहे. कुठला मोल वापरते तुम्ही त्याच्यानुसार त्याचा मोलर मास डिसाइड होत असतो. सो मॉलिक्युल आपण हायड्रोजन यूज करणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला जी ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो वी हॅव टू फाइंड जे. जे म्हणजे काय असतो, मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. समजलं? मेकॅनिकल इक्विव्हॅलन्स ऑफ हीट असतो तो जे, जो मेकॅनिकल लॉसेस मुळे जनरेट झालेला असतो, तो आपल्याला जे फाइंड करायचा आहे. आणि युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणजे आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 8300 जूल पर केजी केल्विन. ओके, सो आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे पहा. जेव्हा जे चा इन्फ्लुएन्स असतो आणि तुम्हाला स्पेसिफिक हीट, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट वगैरे दिलं असेल तर सर्वात शेवटी एक फॉर्म्युला होता पहा, एसपी मायनस एसव्ही इज इक्वल टू आर अपॉन मोलर मास इंटू जे. आठवला का? सर्वात शेवटी आता जो सांगितला मी तो फॉर्म्युला. हो सर, आठवला? मग आता याच्यात पहा, एसपी ची व्हॅल्यू नोन आहे, एसव्ही ची व्हॅल्यू नोन आहे, आर ची व्हॅल्यू नोन आहे, जे तर आपल्याला फाइंड करायचंय, हा काढायचंय. आणि आपल्याला एक गोष्ट फक्त माहित नाही ती म्हणजे मोलर मास. पण मोलर मास साठी त्याने हायड्रोजन गॅस देऊन ठेवलाय. समजलं का? मोलर मास कोणाचं काढायचं? हायड्रोजनचं काढायचं. आता हायड्रोजनचं मोलर मास किती असणार आहे, कसं काढणार तुम्ही? हायड्रोजन कधी पण घेताना मी तुम्हाला मागे सांगितलंय, हायड्रोजनचे मॉलिक्यूल, नायट्रोजनचे मॉलिक्यूल, ऑक्सिजनचे मॉलिक्यूल मध्ये दोन ऍटम असतात. डायटॉमिक सबस्टन्स येते सगळे. म्हणजे जसं की ऑक्सिजन लिहिताना O2 लिहिला जातो, नायट्रोजन लिहिताना N2 लिहिला जातो, हायड्रोजन पण H2 असतो कधी पण लिहिलं ना. सो हे प्रत्येक वेळेला दोन ऍटमचा बनून एक मॉलिक्यूल तयार झालेला असतो. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हो सर. तर आता हायड्रोजनचं मास किती असतं? 1. आणि 2 ऍटम आहे म्हणून मास किती झालं बघ?
2. 2. 1 + 1 2. समजलं? हो हो याचं हे जे मोलर मास असणार m नॉट, हे किती असणार? 2 ऍटमचं, एका ऍटमचं 1 असतं, दुसऱ्या ऍटमचं 1, सो मिळून झाले ते 2. सो मोलर मास किती? 2. हे डाऊट याच्यात? नाही. सगळ्या व्हॅल्यू घ्या, याच्यात सबस्टिट्यूट करा. इथं 2 टाका, इथं r ची व्हॅल्यू टाका, इथे sp ची व्हॅल्यू टाका, इथे sp ची व्हॅल्यू टाका, जे काढून घ्या. समजला क्वेश्चन? हो सर समज. सोपं आहे बा. सो हे घ्या व्हॅल्यू, इथं घ्या आणि सगळ्या सबस्टिट्यूट करून टाका. त्यांनी घेतल्या पण सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाकल्या. दिसतंय पाहिजे सबस्टिट्यूट केलेलं सर्व, की हे sp ची व्हॅल्यू, sp ची व्हॅल्यू, r ची व्हॅल्यू, ही हा फॉर्म्युला होता तुमचा आलेला. याच्यामध्ये मोलर मास हायड्रोजन असल्यामुळे 2 कन्सिडर केलं जाईल. आणि मी तुम्हाला डिस्कस केलं ऑलरेडी. sp ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली इथं, sp ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली, r ची व्हॅल्यू ही इथं सबस्टिट्यूट केली, मासची व्हॅल्यू 2 आहे आणि जे आपल्याला काढायचं आहे. जे कसं काढणार तुम्ही? हे सगळं त्या बाजूला शिफ्ट करा. पहिले यांची सबट्रॅक्शन करून घ्या. यांची सबट्रॅक्शन किती येते? 34 आणि 24. यांच्यामध्ये 1000 चा डिफरन्स आहे. काय काय राज? काही नाही सर, 1000च तेच म्हटलं. हा, यांच्यामध्ये 1000 चा डिफरन्स आहे. सो हा 1000 काढून घ्या आधी. तुम्हाला जे ची व्हॅल्यू पाहिजे, हा जे इकडे घ्या आणि हा 1000 इकडे खाली घ्या. सो जे इकडे येणार वरती, तो 8300 वरती राहणार, हा खालचा 2 आणि तो खाली आलेला 1000. समजलं? 0 गेट कॅन्सल. सो काय उरलं इथं? 83 आणि हा 2, हा 2 ने डिवाइड करून घ्या याला. तर किती होणार ते? 2 4 जा 8, त्याच्यानंतर 2 4 जा 8 झाले, आणि त्याच्यानंतर 2 1 जा 2, आणि मग 3 चं पुन्हा 1 कॅरी होणार, मग 5 जा 10, म्हणजे 41.5 डिवायडेड बाय 10 उरले इथले. हे 10 राहिले होते ना इथं खालचे. समजलं का? हो. आणि हा 10 काय करतो? हा पॉईंट अजून इकडे सरकवतो एक डिजिट, म्हणजे 4.15. हे डाऊट होता? नाही. हा, राहिला युनिटचा प्रश्न. युनिट काय असणार मेकॅनिकल इक्विव्हॅलेन्सचं? युनिट असतं त्याचं जूल पर कॅलरी. काय युनिट असतं? जूल पर कॅलरी. हा, आता हे कसं काढलं? हे काढायला काही सोपी गोष्ट असते, ते काही मोठी गोष्ट नाही त्याच्यामध्ये. हा जो मोलर मास आहे तो केजी मध्ये कन्वर्ट केला जातो. मोलर मास केजी मध्ये कन्सिडर करणार आपण. आणि हे जे तुमचं जे ची व्हॅल्यू आहे, ही ज्याची व्हॅल्यू इथून तयार होते पहा. जसं स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला असतो कॅलरी केजी केल्विन. काढून दाखवतो तुम्हाला पहा मी. जर तुम्हाला कधी पण कोणी युनिट काढायला सांगितलं तर त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, म्हणजे युनिट आपोआप निघतं. कधी पण कुठल्याही क्वांटिटीचं जर समजलं नाही तर याच्यामध्ये स्पेसिफिक हीटचं युनिट हे आहे कॅलरी पर केजी केल्विन. कॅलरी पर केजी केल्विन असं युनिट आहे स्पेसिफिक हीटचं. आरचं युनिट हे आहे जूल पर केजी केल्विन. समजलं? आरचं गॅस कॉन्स्टंटचं. आणि राहिला कोण मोलर मास, त्याला काय म्हणणार आपण? केजी. सो जे उरतं ते जे होतं भेटेल. मग आता तुम्ही टाका पहा. आता काय फॉर्म्युला तयार होतो तुमचा जेचा फॉर्म्युला कसा तयार होतो? जेचा फॉर्म्युला असा तयार होतो स्पेसिफिक हीट म्हणजे हे SP मायनस SV डिवाइड मध्ये येतं इकडे, आणि तो जे तिकडे मल्टिप्लाइड मध्ये जातो इकडे, म्हणजे जे इकडे राहिला समजा वरती. आणि करून दाखवू का हे? हा जे इकडे घ्या आणि हे SP मायनस SV इकडे घ्या, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला भेटेल पहा जेचा. जे इज इक्वल टू R अपॉन M नॉट इन ब्रॅकेट SP मायनस SV. बरोबर? आपल्याला युनिट काढायचंय, सो युनिट कडे लक्ष द्या. आरचं युनिट काय असतं? आरचं युनिट असतं जूल पर केजी केल्विन. ओके, डिवाइडेड बाय मासचं केजी येणार. त्यानंतर स्पेसिफिक हीटचं युनिट काय असतं? कॅलरी पर केजी केल्विन. काही डाऊट? नाही. तुम्ही मोलर मासच्या केजीला जर कन्सिडर नाही केलं तरी चालेल, कारण त्या ॲटमचं मास आहे ना, तर याला तुम्ही उडवलं तरी चालेल त्याच्यात. याला अप्रॉक्सिमेशन मध्ये नाही घेतलं तरी चालेल, कारण ते निग्लिजिबल असतो. ॲटमचे मासेस खूप निग्लिजिबल असतात, सो त्याला केजी मध्ये घेणं म्हणजे जवळपास निग्लिजिबल फॅक्टर येतो. सो त्याच्यामुळे त्याला युनिट मध्ये तेवढंसं कन्वर्ट केलं जात नाही. आपल्या मासचा नाही कन्सिडरेशन मध्ये आला तरी चालेल, कारण ॲटम मास खूपच छोटं असतं. हायड्रोजनला नियर अबाउट तुम्ही 0 घेऊ शकता, सो त्याच्यामुळे त्याला कन्सिडरेशन मध्ये घेतलं नाही तर चालतं. या ठिकाणी काय होतं? मग तुम्हाला जे ची व्हॅल्यू काय भेटते? जूल पर केजी केल्विन, कॅलरी पर केजी केल्विन. मग काय आन्सर भेटणार आहे? हे केजी केल्विन आणि केजी केल्विन गेट कॅन्सल, सो तुम्हाला आन्सर भेटतो बा जूल पर कॅलरी. लक्षात? हो.
तर असं कुठल्याही क्वांटिटीचं युनिट आपल्याला काढता येतं वेन वी नो अबाउट फॉर्म्युला. क्लिअर. सो कुठली फिजिकल क्वांटिटी तुम्ही लक्षात ठेवा. डायरेक्ट युनिट लक्षात राहिलं खूपच चांगलं आहे, नसं राहिलं तर काढून पहा. युनिट लक्षात ठेवून घ्या. स्पेसिफिक हीट कॅलरी पर केजी केल्विन असतं, याचं जूल पर केजी केल्विन असतं, आणि तुमचं जे मेकॅनिकल इक्विव्हॅलन्स ऑफ हीट असतो त्याचं जूल पर कॅलरी असतं. ओके, किती कॅलरी मध्ये किती जूल भेटते असं त्याचा अर्थ आहे. पुढे पहा. हा क्वेश्चन पण तुमच्या मेयर इक्वेशन वरतीच डिपेंड आहे. त्याला पण जवळपास डिपेंडन्सी तशीच आहे. सो क्वेश्चन रीड करा पहा, त्याच्यानंतर तुम्हाला अंडरस्टँड होईल तो काय. द डिफरन्स बिटवीन द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस इज 8000 जूल. नीट लक्षात घ्या कशातला डिफरन्स म्हणतोय तो. डिफरन्स बिटवीन मोलर स्पेसिफिक हीट. मोलर स्पेसिफिक हीट हा शब्द वापरला म्हणजे ते सी गोष्ट आहे. सीपी मायनस सीव्ही यांचा डिफरन्स दिलाय तुम्हाला किती, 8000 जूल. समजलं का. ओके, जूल पर केजी केल्विन समजा. ओके, हे समजलं. हो सर. त्यानंतर पुढे पहा. इफ द रेशो ऑफ टू स्पेसिफिक हिट्स. रेशो ऑफ टू स्पेसिफिक हिट म्हणजे काय, दोन स्पेसिफिक हिटचा रेशो म्हणजे काय, सीपी मायनस सीव्हीचा रेशो हा 1.65 आहे. क्लिअर. क्लिअर. हो सर. हा, तर मग मला सांगा कॅल्क्युलेटेड टू मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे सीपी आणि सीव्ही ची व्हॅल्यू काढा. सीपी म्हणजे काय, सीव्ही म्हणजे काय. मग तुम्हाला दोन इक्वेशन दिले, खूपच इझी क्वेश्चन आहे पहा. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू 8000 आहे, आणि सीपी अपॉन सीव्ही याची व्हॅल्यू 1.65 आहे. हे दोन लिनियर इक्वेशन सारखे सॉल्व्ह करा. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. याच्यातनं एकाच्यातनं सीपी ची व्हॅल्यू काढा. या सीव्ही इकडे जाईल समजा. सीपी इज इक्वल टू 1.65 इंटू सीव्ही होईल. बरोबर. ही व्हॅल्यू घ्या आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. समजलं का. हो सर. समजलं का. मग तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटेल, तुम्हाला सीव्ही ची व्हॅल्यू भेटेल. मग ती सीव्ही ची व्हॅल्यू घ्या, सबस्टिट्यूट करा. या ठिकाणी तुम्हाला सीपी ची व्हॅल्यू भेटेल. इक्वेशन सारखं सॉल्व्ह करायचं त्याला, एक्स आणि वाय. ओके सर. ओके, जमेल तेवढा. सो पुढे पहा. मोनो ॲटॉमिक गॅसेस. आता तुम्हाला मागच्या वेळेस डिस्कस केले गेलेले आपण की गॅसेस मध्ये प्रकार असतात, डायटॉमिक, मोनोॲटॉमिक आणि पॉलीॲटॉमिक. सो आपल्याला कॅल्क्युलेशन ऍक्च्युअली न्यूमेरिकल्स मध्ये याचं व्हेरिएशन भरपूर पाहायला भेटतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठीचा डेटा हा, त्यामुळे लक्षात घ्या. डेरिव्हेशन पार्ट बिलकुल निग्लिजिबल इम्पॉर्टंट. डेरिव्हेशनला तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त कॉन्सेप्ट आणि थोडस लर्निंग प्रोसेस चांगली असली पाहिजे. सो मोनो ॲटॉमिकचा अर्थ असतो एक ॲटम असणारे गॅस, म्हणजे ज्यांचा एकच ॲटम आहे अशा टाईपचे गॅसेस, म्हणजे ज्याच्यामध्ये एकच ॲटम असणार, ज्याच्या मॉलिक्युल मध्ये एकच ॲटम असतो तशा टाईपच्या गॅसचं काय. तर ज्यांच्यामध्ये एक ॲटम असतो अशा टाईपचे जे गॅसेस असतात त्यांना मोनो ॲटॉमिक गॅसेस म्हणतो आपण. म्हणजे ज्याच्या मॉलिक्युल मध्ये वन ॲटम येणार, जसं की सोडियम आहे. सोडियम पण हा एक सबस्टन्स आहे. आता गॅस नाही ऍक्च्युअली, हा एक सॉलिड सबस्टन्स आहे, बट गॅसेस पण असतात अशी, आर्गॉन वगैरे असतात, बरेच गॅसेस. सो सोडियम आहे, याच्यामध्ये एकच सोडियमचा ॲटम आहे पहा. आता हे सॉलिड सबस्टन्स आहे, गॅसेस पण असतात, आर्गॉन वगैरे. सो अशा टाईपच्या सबस्टन्स आपण मोनोॲटॉमिक सबस्टन्स म्हणतो. त्याच्यामध्ये एकच मॉलिक्युल असणार, एकच ॲटम असणार एका मॉलिक्युल मध्ये. समजलं, वन ॲटम इन वन मॉलिक्युल. सो अशा टाईपच्या जे मोनोॲटॉमिक गॅसेस असतात, या गॅसेसचे डिग्री ऑफ फ्रीडम 3 ट्रान्सलेशनल मोशन मध्ये डिग्री ऑफ फ्रीडम होतात. 3 ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय, तो तिन्ही ऍक्सिस मध्ये मूव्ह होऊ शकतो, पण स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होणार नाही, वाईट होणार नाही. आलं का लक्षात. 3 प्रकारचे होते पाहते. 3 ऍक्सिस मध्ये मूव्ह होणं म्हणजे ट्रान्सलेटरी मोशन, स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होणं म्हणजे ऍक्सिस, दोन ऍक्सिस भोवती रोटेट व्हायचा, तो एक्स आणि वाय असेल तर मग तो झेड ऍक्सिस मध्ये असणार असं. तर दोन ऍक्सिस मध्ये रोटेट व्हायचं, त्याला रोटरी मोशन म्हणायचं आपण. ते रोटरी डिग्री ऑफ फ्रीडम ते वेगळं. आणि तिसरं जे होतं ते व्हायब्रेशन डिग्री ऑफ फ्रीडम होतं, ज्याच्या मीन ऍक्सिस भोवती तो व्हायब्रेशन मोशन द्यायचा. तो 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. त्याच्यापैकी मोनोॲटॉमिक सबस्टन्स मध्ये फक्त ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम होतं, बाकीचे दोन होत नाही. समजलं. हो सर. हे पहा, त्या आठवून घ्या मागचं बरं, जर विसर पडला असेल तर. हे पहा, हे डिग्री ऑफ फ्रीडमचे 3 प्रकार असतात, एक ट्रान्सलेशनल, एक रोटेशनल आणि एक व्हायब्रेशनल. या ट्रान्सलेशन मध्ये 3 ऍक्सिस मध्ये एक्स वाय झेड ऍक्सिस मध्ये मूव्ह होतो. रोटेशनल मध्ये तो ज्या ऍक्सिस मध्ये लाई करतो ते सोडून दुसऱ्या 2 ऍक्सिस मध्ये रोटेट होऊ शकतो. आणि व्हायब्रेशनल मोशन मध्ये तो ज्या मीन ऍक्सिस भोवती रोटेट होतो, मीन भोवती व्हायब्रेट होतो. सो अशा 3ही मोशन्स असतात डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये.
सो या केसमध्ये मोनो ॲटॉमिक सबस्टन्स मध्ये फक्त तुम्हाला ट्रान्सलेशनल मोशन पाहायला भेटते, रोटरी मोशन आणि व्हायब्रेशनल मोशन तुम्हाला पाहायला भेटत नाही. सो ही गोष्ट महत्वाची, हायलाइटेड. सो याच्यामध्ये जी टोटल एनर्जी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, एका ऍक्सिस मध्ये किती कायनेटिक एनर्जी असते, एका ऍक्सिस मध्ये किती कायनेटिक एनर्जी असते, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. मी तुम्हाला सांगितलं हे ऑलरेडी. एका ऍक्सिस मध्ये जर आपण कायनेटिक एनर्जीचा विचार केला तर हे 1/2 kBt याच्यातली झाली, 1/2 kBt याच्यातली झाली आणि 1/2 kBt याच्यातली झाली. टोटल मिळून किती झालं त्या, किती झालं टोटल मिळून 3/2 kBt ना. मग याच्यामध्ये फक्त ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी 3/2 kBt असते. हे डाऊट याच्यामध्ये नाही. लक्षात ठेवा. तो याची जे ऍव्हरेज एनर्जी पर ऍटम शब्द वापरल्यामुळे एन शब्द वापरला जाते. जर तुम्ही हा पर ऍटम वर्ड काढून टाकला, ऍव्हरेज एनर्जी म्हटलं तर इथं एन पण टाकावं लागेल तुम्हाला, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. समजलं? म्हणजे प्रत्येक मॉलिक्युल साठी इतकी, नंबर ऑफ मॉलिक्युल साठी नंबर ऑफ मॉलिक्युलने मल्टिप्लाय करा. क्लिअर? हो. लक्षात ठेवा गोष्ट. सो इथं पहा हा शब्द वापरलाय बा त्यांनी इथं की टोटल इंटरनल एनर्जी पर मोल म्हटलंय. पर मोल म्हटल्याचा काय होऊन जातं की ॲव्होगाड्रो नंबर तुम्ही मल्टिप्लाय करू शकता, तो नंबर ऑफ मॉलिक्युल जो असतो तो याच्यामध्ये इनबिल्ट होऊन जातो. आलं का लक्षात? म्हणजे इथं फक्त तुम्ही ॲव्होगाड्रो नंबरने मल्टिप्लाय करा, पर मोलची व्हॅल्यू भेटून जाते. कारण एका मोल मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल असतात, तर ॲव्होगाड्रो नंबर एवढे मॉलिक्युल असतात. बरोबर ना? हो सर, बरोबर. एका मोल मध्ये किती मॉलिक्युल असतात, ॲव्होगाड्रो नंबर किती ॲटम्स असतात, हे कसं काढणार तुम्ही? ॲव्होगाड्रो नंबर तेच तर सांगितलंय, एक मोल म्हणजे इतके, त्यांनी तो काउंटिंग दिलंय तसं. सो ते काउंटिंग एवढे, म्हणजे आता एकाची एवढी आहे तर एका मोल मध्ये n एवढे ॲटम असतात, त्यांची किती मल्टिप्लाय करा. बरोबर ना? हो. अशी गोष्ट आहे, एक पेन 5 रुपयाला भेटतो तर 10 पेन किती रुपयाला भेटतील, तर मग तुम्ही काय करता, 10 ने मल्टिप्लाय करता तेवढ्या एकाच्या प्राइसला. सेम गोष्ट आहे ती. सो ॲव्होगाड्रो नंबर एवढे मोल, ॲव्होगाड्रो नंबर एवढे मॉलिक्युल तुमच्या एका मोल मध्ये असतात. सो दॅट्स वाय ॲव्होगाड्रो नंबरने मल्टिप्लाय करतात, बिकॉज त्यांनी वर्ड यूज केला इथं मोल, पर युनिट मोल. लक्षात ठेवा ही गोष्ट. सो याच्यामधनं काय होतं, जर मला मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर काढायचे असेल, आता हे पण राहू द्या लक्षात, कारण याला पण डेरिव्हेशन मध्ये कधी कधी विचारलं जातं कॉम्पिटिव्हला. कशी काढणार तुम्ही मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम? सो सीपी आणि सीव्ही याचे जर तुम्ही नीट फॉर्म्युले पाहिले तर त्याचा फॉर्म्युला कसा असतो, तर त्याचा सिंपल म्हणजे अर्थ आहे, सी म्हणजे काय असतं, मोलर स्पेसिफिक हीट पर युनिट मोलची फॉर्म्युला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हीट रिक्वायर्ड टू राईज 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, एक टेम्परेचर वाढण्यासाठी लागणारी हीट. बरोबर? याला तुम्ही स्पेसिफिक हीट म्हणतात. सो तो हा फॉर्म्युला आहे. ई म्हणजे तुमची लागलेली टोटल कायनेटिक एनर्जी असते पर युनिट डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. म्हणजे तुमची जे हीट तुम्हाला रिक्वायर्ड असते ते तुमच्या कायनेटिक एनर्जीवर डिपेंड असणार. जेवढी कायनेटिक एनर्जी जास्त तुमच्या याच्यामध्ये तेवढी तुमची हीट जास्त असेल आणि ते पर युनिट टेम्परेचरवर डिपेंड आहे. 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राईज होण्यासाठी लागणारी हीट, म्हणजे डायरेक्टली मी त्याला म्हणू शकतो 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राईज होण्यासाठी लागणारी इंटरनल एनर्जी. आता हे रिलेशन कुठून आलंय माहिती का? हे रिलेशन त्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सहून आलंय. मागच्या वेळेस मी तुम्हाला याचं डिस्कशन करून दिले ऑलरेडी, आठवलं का? परत सांगू हे कुठून आलं? सी समजते तुम्हाला? सी म्हणजे काय असतं, चेंज इन हीट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टेम्परेचर. 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राईज होण्यासाठी लागणारी हीट. हा फॉर्म्युला तर समजला तुम्हाला? हो. एवढं तर समजतं की नाही? सी म्हणजे काय, स्पेसिफिक हीट म्हणजे काय? हा सर. हीट रिक्वायर्ड टू राईज 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड एज स्पेसिफिक हीट. ते 1 मोलचं असेल तर मोलर स्पेसिफिक हीट. असं एवढं तर समजतं की नाही? dq अपॉन dt म्हणजे स्पेसिफिक हीट असते म्हणून. ओके. हो. आता हे dqचं डी कसं काय झालं, याचं रिलेशन तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये सांगितलं मी ऑलरेडी. त्याचं dqचं डी का झालंय त्याचं कारण सांगतो तुम्हाला. डी म्हणजे इंटरनल एनर्जी असते. ओके. आणि ते कायनेटिक एनर्जी असते त्याची इंटरनल एनर्जी म्हणजे. सो इकडे पहा, आता हे डी का झालं dqचं, dq बाय dt पाहिजे होतं ते, पण ते dqचं की डी का आलं त्याचं कारण सांगतो. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतो तुम्हाला? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणतो की तुम्ही सप्लाय केलेली हीट
म्हणजे सप्लाय केलेली चेंज इन हीट ही चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस चेंज इन वर्क डन एवढी असते. काय डाऊट याच्यामध्ये? नाही. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ. आता ही जी प्रोसेस आहे ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे, बरोबर. सीव्ही म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम कसं आहे? कॉन्स्टंट आहे. काय डाऊट? नाही. हा, जर का व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर वर्क डन होईल का? वर्क डन होईल का? सर नाही होणार ना, झिरो. जिथं नाही व्हॉल्यूम होणार. चेंजच होत नाही तिथं वर्क डन होत नाही. हा, मग वर्क डन जर होणार नाही तर या डीडब्ल्यू च्या जागी मी झिरो व्हॅल्यू टाकू शकतो. हो. हा, मग मला डीक्यू इज इक्वल टू डी भेटला. करेक्ट. हो. हो. हा, मग मी डीक्यू च्या जागी डी लिहिला तर काही बिघडेल का? नाही बिघडणार. नाही. हा, तर मला हे डी म्हणजे इंटरनल एनर्जी असते, तर इंटरनल एनर्जी डिवाइडेड बाय चेंज इन टेम्परेचर केलं तर मला सीव्ही भेटेल. तर याच्यात काही प्रॉब्लेम आता कोणाला? नाही. ओके. हा, हे थोडस डीप आहे एकदम. केमिस्ट्रीचा पार्ट घुसला त्याच्यामध्ये, सो दॅट्स वाय ते थोडंसं विचित्र वाटतं. सो केमिस्ट्रीचा पार्ट होता सांगितलेला, आता हे फर्स्ट लॉ वगैरे सगळं. सो नीट लक्षात घ्या, हे चेंज इन इंटरनल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आहे. तुमची चेंज इन इंटरनल एनर्जी किती होती ते वरती पहा. किती चेंज इन इंटरनल एनर्जी? हे इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला होता पहा, इंटरनल एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल, बरोबर. इंटरनल एनर्जी पर युनिट मॉलिक्यूलचा फॉर्म्युला होता की नाही हा? हो सर. हॅलो, म्हणजे डीईचा फॉर्म्युला आहे हा टोटल मध्ये. मग आता मी जर याला डी म्हणतोय, याला आपण जर टेम्परेचरने डिवाइड केलं तर ह्या खालचा टी डिवाइड होऊन जाईल ना, म्हणजे काय उरेल फक्त 3/2 Na आणि केबी इतकंच उरेल. तो टी कॅन्सल होऊन जाईल कारण तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर पण घेतलंय. समजलं का? हो सर. समजलं का? हा, मग हे 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 एवढी टर्म इथं पाहायला भेटते. टी दिसतोय का तुम्हाला इथं? हा पहा, इथं टी आहे आणि इथं नाहीये पहा. तो टी कुठे गेला? मग तो डिवाइड केला तुम्ही इकडे. समजलं? हो. समजलं? हा, मग तो टी डिवाइड झाल्यामुळे तसं झालंय. आणि याला डिवाइड केल्यामुळे या इंटरनल एनर्जीला टीने डिवाइड केल्यामुळे आपल्याला सीव्ही भेटतं, कारण तो सीव्हीचा फॉर्म्युला आहे, चेंज इन हीट विथ रिस्पेक्ट टू टाइम. स्पेसिफिक हीट असते. चेंज इन हीटच्या जागी मी डी टाकू शकतो, इंटरनल एनर्जी अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ. आता सांगितलं मी कसं तर. सो थोडंसं डीप आहे ते, लक्ष द्या थोडं. मग इथं 3/2 NKB हे व्हॅल्यू भेटली तुम्हाला. आणि मी तुम्हाला एकदा सांगितलं असेल पहा, Na आणि KB या व्हॅल्यूची मिळून गॅस कॉन्स्टंट तयार होतो. आलं लक्षात? गॅस कॉन्स्टंटचे दोन फॉर्म्युले झाले तुमच्याकडे. गॅस कॉन्स्टंटचे दोन फॉर्म्युले झाले तुमच्याकडे. एक CP मायनस CV म्हणजे पण गॅस कॉन्स्टंट असतो, आणि एक ॲव्होगाड्रो नंबर आणि बोल्ट्झमन कॉन्स्टंट यांचा प्रोडक्ट केला की पण गॅस कॉन्स्टंट भेटतो. समजलं का? समजलं का? हो सर. हा, हे पार्ट ठेवा. हे सर्वात जास्त कॉम्प्लिकेशन क्रिएट करणारे रिलेशनशिप. तुमचा न्यूमेरिकल जर होणार या टॉपिकवर तर तो खूप चांगला टफनेस घेऊन येणार आहे. आणि तो काय येणार आहे ते सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये दुसरा टॉपिकच नाही टाकायला, हाच एक टॉपिक आहे न्यूमेरिकल साठी. हे शेवटचे दोन टॉपिक या वरच्या पार्ट मध्ये, आणि मग त्याच्यानंतर ते रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन, ऍब्सॉर्प्शन अशा गोष्टी सुरू जातात. हा लास्ट टॉपिक आहे वरच्या रिलेशनचा. या टॉपिक न्यूमेरिकल डेफिनेटली होतो, म्हणजे कुठल्याही एक्झाम मध्ये, मग ते जेई असो, नीट असो, कुठली असो. आणि खूप टफनेस मेंटेन केली जाते. आणि टफनेस काय मेंटेन असते? तुम्हाला सगळे रिलेशन एक साथ एकदा ब्रेन मध्ये ठेवा, डिराईव्ह करावे लागतात आणि मग सॉल्व्ह करावं लागतं. सो न्यूमेरिकलची प्रॅक्टिस सुरू आहे, दुसरं काही सांगत नाही मी तुम्हाला. थेरी म्हणजे नाहीच येते, न्यूमेरिकलच सांगतोय, प्रत्येक रिलेशन समजून सांगतोय. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. सीपी मायनस सीव्ही म्हणजेच गॅस कॉन्स्टंट असतो. जेव्हा सीपी सीव्ही मध्ये गॅस कॉन्स्टंटची गरज असते तेव्हा तो फॉर्म्युला वापरला जातो. जेव्हा आपल्याला गॅस कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आपल्याला नोनच असते कारण ती दिली असते, पण आपल्याला ॲव्होगाड्रो नंबर आणि बोल्ट्झमन कॉन्स्टंट या दोघांचा प्रोडक्ट करून पण गॅस कॉन्स्टंट भेटत असतो. तर मी या दोघांच्या जागी पण गॅस कॉन्स्टंटला इंट्रोड्यूस करू शकतो. सो या दोघांच्या जागी मला गॅस कॉन्स्टंट लिहिता येतो. आलं लक्षात? हो. हा, तर हे झाले तुमच्या सीव्हीची व्हॅल्यू 3/2 R. आता ज्याला काहीच समजलं नाही, एवढं जरी पाठ केलं तरी इनफ आहे. ओके, काय पाठ करायचं? इंटरनल एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल मोनो ॲटॉमिक मधली, CV मोनो ॲटॉमिक मधली, आणि CP मोनो ॲटॉमिक मधली. बस 3 गोष्टी पाठ करून घ्या. ज्याला काही समजत नाही त्यांनी, म्हणजे ज्याला असं वाटतं की खूपच अवघड होतंय आणि खूप काहीतरी विचित्र चाललंय,
एवढं फक्त 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. दॅट्स इट, तुमचं काम होऊन जाईल. सो सीबी ची व्हॅल्यू तुम्हाला 3/2 आर भेटलेली का. आता मला जर सीपी ची व्हॅल्यू काढायची असेल तर मी कसं काढू शकतो सीपी ची व्हॅल्यू. तर तुम्ही रिलेशन मध्ये सबस्टिट्यूट करा ती व्हॅल्यू. आता तुम्हाला मागे मी सांगितलंय पहा, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर असतं, बरोबर बरोबर. हो. हा, मी हे सीव्ही ची व्हॅल्यू घेतली, हे इथं आलेली होती पहा 3/2 आर, ती घेतली आणि याच्यात टाकली, तर काही पब्लिक मिळेल का. नाही. मग इथं सबस्टिट्यूट करा, मग सीपी मायनस 3/2 आर इज इक्वल टू आर भेटेल. सो याला पुढे फर्दर सिम्प्लिफिकेशन नंतर तुम्हाला हा इथं सी 3/2 आर, हा मग सीपी ची व्हॅल्यू काय, सीपी ची व्हॅल्यू कशी भेटेल, ही इकडे शिफ्ट करा. सो सीपी ची व्हॅल्यू भेटणार आर प्लस 3/2 आर. ओके. हो. मग त्याच्यानंतर हा आर कॉमन काढा, म्हणजे 2 म्हणजे 1 प्लस 3/2 आणि इकडे आर कॉमन होता दिसेल. ओके. आणि मग याला मल्टिप्लाय केला, 3 2 1 जा 2 प्लस 3/2 आणि मग बाहेर आर निघेल, म्हणजे त्याचा आन्सर भेटणार तुम्हाला 5/2 आर. हे कोणाची व्हॅल्यू भेटली तुम्हाला सीपीची. हे डाऊट. नाही सर. हा, आता हे कसं आलं ते सांगितलं मी तुम्हाला. ही 5/2 आर कसं आलं, हे त्या रिलेशन मध्ये सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर या रिलेशन मध्ये मी सीव्ही ची व्हॅल्यू घेतली, याच्यात टाकली, तर मला हे भेटतं सीपीची व्हॅल्यू. आता काढून दाखवलं मी तुम्हाला ते 5/2 आर कशी आली. सो ह्या दोन्ही व्हॅल्यू तुम्ही पाहून घ्या. सीव्ही ची व्हॅल्यू 3/2 आर असते आणि सीपी ची व्हॅल्यू 5/2 आर असते. ओके. सीपी कधी पण जास्त असते, सीव्ही कधी पण कमी असते. ओके ओके. हो सर. हा, आता थोडस पुढे अजून या. आता याच्यामध्ये हा गॅमाची व्हॅल्यू पण महत्वाची आहे. गॅमा म्हणजे काय असतो, तो रेशो असतो सीपी अपॉन सीबीचा. हा पॉलिट्रॉपिक प्रोसेसचा कोइफिशियंट आहे. तो पॉलिट्रॉपिक प्रोसेस आठवत असेल तुम्हाला, पहा मी तुम्हाला थर्मोडायनामिक्स शिकवताना पीव्ही गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट असं होतं पहा. आयसेंट्रॉपिक प्रोसेस, पॉलिट्रॉपिक नाही, आयसेंट्रॉपिक प्रोसेस मध्ये तो गॅमा त्याचा कॉन्स्टंट असायचा गॅमा. सो या गॅमाची व्हॅल्यू असते सीपी अपॉन सीव्ही. आता जर तुम्हाला हा गॅमा जो कॉन्स्टंट विचारलाय, या गॅमाची जी व्हॅल्यू असते काय येणार, तर सीपी ची व्हॅल्यू काय होती तुमची, सीपी ची व्हॅल्यू होती 5/2 आर आणि सीबी ची व्हॅल्यू काय होती 3/2 आर. काय आन्सर भेटेल, आर आर गेट कॅन्सल, 2 2 गेट कॅन्सल, म्हणजे 5/3. समजलं हो. समजलं. ओके. हा, आता ज्याला काहीच समजलं नसेल, म्हणजे ज्याला असं वाटलं की हे खूपच विचित्र काहीतरी झालंय, तर त्यांनी फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे या पूर्ण टॉपिक मध्ये. काय काय गोष्टी लक्षात ठेवणार आहे तुम्ही. पहिली गोष्ट की याच्यामध्ये फक्त ट्रान्सलेशनल एनर्जीचे डिग्री ऑफ फ्रीडम असतात, त्याच्यामुळे त्याची जे इंटरनल एनर्जी पर मॉलिक्यूल असतं ते इतकी असते, E इज इक्वल टू 3/2 NA/kT. ओके. सीव्हीचा जो फॉर्म्युला असतो तो 3/2 आर असतो, सीपीचा जो फॉर्म्युला असतो तो 5/2 आर असतो, या व्हॅल्यू चेंज होत नाही कधी. आणि त्यानंतर गॅमाची जी व्हॅल्यू असते ते 5/3 असते. ओके, एवढं जरी लक्षात राहिलं तरी खूप झालं. क्लिअर. हो. हो सर. नेक्स्ट, डायटॉमिक गॅसेस. डायटॉमिक म्हणजे ज्याच्यामध्ये दोन 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 ऍटम असतील, म्हणजे 2 ऍटम्स असतील, अशा टाईपच्या सबस्टन्सला आपण डायटॉमिक म्हणतो. कुठले असतील, ऑक्सिजन असतात, N2 असतो, कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन मोनॉक्साईड असतो, हायड्रोजन क्लोरीन असतं HCl, है ना. हे सगळे डायटॉमिक. याच्यामध्ये 2 ऍटम आहे, याच्यामध्ये 2 ऍटम आहे, याच्यामध्ये 2 ऍटम आहे, याच्यामध्ये 2 ऍटम आहे. हायड्रोजन क्लोरीन असे 2 आहेत, कार्बन ऑक्सिजन असे 2 आहेत, त्याच्यामध्ये स्वतःचे 2 आहेत, त्याच्यामध्ये स्वतःचे 2 आहेत. बऱ्याच प्रकारे तुम्हाला असे पाहायला भेटतात. सो हे डायटॉमिक सबस्टन्स असतात. डायटॉमिक सबस्टन्स मध्ये 2 प्रकार पडतात, रिजिड रोटर आणि नॉन रिजिड रोटर. समजलं का. डायटॉमिक सबस्टन्स मध्ये 2 प्रकारे तो असतो, एक रिजिड वर्क होतो आणि एक तर नॉन रिजिड वर्क होतो. म्हणजे आता जर तुम्ही याच्यामध्ये जर विचार केला, तर नुसतं हे लिक्विड आणि गॅसेसच्या फॉर्म मध्ये असे काही सॉलिड्स पण असतात, ते रिजिड सारखे वर्क होतात, म्हणजे ते रिजिड ऑब्जेक्ट सारखे वर्क होतात. आणि जर तुम्ही हे असे लिक्विड किंवा गॅसेस जर कन्सिडर करता येतात, ते नॉन रिजिड मानले जातात. समजलं समजलं का. हो. हो सर. हा, तर लक्षात ठेवा ही गोष्ट. सो आता पुढे पहा, याच्यामध्ये
जे रिजिड आणि नॉन रिजिडचे जो दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहू रिजिड रोटर म्हणून वर्क करणार, म्हणजे तो ऍज अ रिजिड म्हणून काम करत असेल, म्हणजे ऍज अ सॉलिड म्हणून काम करत असेल, सॉलिड सबस्टन्स असेल समजा. सेकंड म्हणजे डायटॉमिक सबस्टन्स असा की जो सॉलिड आहे. तर त्याच्यात 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल मोशन असतात. नीट लक्षात घ्या, मोनोएटॉमिक मध्ये फक्त ट्रान्सलेशनल मोशन आलेले होते 3, त्याच्यामध्ये 2 रोटेशनल पण ऍड झाले. ओके. हा, तर आता इकडे लक्षात घ्या, तुमचे पाहत 3 ट्रान्सलेशनलचं किती असतं, ते 3 वेळेस 1/2 1/2 1/2 येणार, आणि 2 वेळेस रोटेशनलचं अजून 2 वेळेस 1/2 वाढणार, म्हणजे किती 1/2 झाले टोटल मिळून? 5 वेळेस 1/2 झाले ना. हो ट्रान्सलेशनलचे 3 आणि रोटेशनलचे 2, म्हणजे 5 टाइम्स 1/2 kBt एवढी एनर्जी असेल. 5 into 2 म्हणजे काय झाली ते 5/2 kBt. लक्षात, हे लक्षात राहील की आपोआप लक्षात राहतं सगळं. समजलं का? हो हो सर. हा, हे लक्षात ठेवा फक्त, बाकी काही नाही. आणि तुम्ही जर पर मोल जर घेताय तर याला अवघड नंबरने मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणजे पर मोल कन्सिडर केला जातं, कारण नंबर ऑफ मोल्स मध्ये अवघड नंबर एवढे मॉलिक्युल्स असतात. सो ते 5/2 Na kBt झालं. ओके. मग आता आपण परत ते सीव्ही आणि सीपी ची व्हॅल्यू काढणार. परत ते सीव्ही ची तशीच काढायची. सीव्ही ची व्हॅल्यू ते सेम वेने निघते, ते मागच्या सारखंच आहे. मागच्या वेळेस पहा तुमचं काय आलं होतं, इथं 3/2 आलं होतं काहीतरी, 3/2 NaKb अशी व्हॅल्यू आली होती. तर तुम्ही NaKb ला R म्हटलं होतं आणि हे 3/2 पुढे घेऊन टाकलं, बरोबर. ते काढून दाखवलं होतं मी तुम्हाला कसं आलं होतं ते. आता ते काढून बसायची गरज नाही, ते मागचीच प्रोसेस फॉलो करायची. शॉर्टकट सांगतो बा. जर हे सीव्ही ची जी व्हॅल्यू आहे, ही सीव्ही ची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट, म्हणजे तुम्ही मोलर स्पेसिफिक हीट घ्यायला जातात तेव्हा हा टेम्परेचर निघून जातो. सांगितलं होतं ना मागच्या वेळेला. हो ते dt आलं होतं पा, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग हे खालचं डी चा फॉर्म्युला होता 5/2 Na kb आणि टी येणार, आणि त्याला डिवाइड बाय टी होणार, तर टी कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय होणार, फक्त इथं सीबी म्हणजे 5/2 Na kb होणार ना. समजलं का? हो सर. डायरेक्टच आता बस झालं, ते एकदा समजलं बस झालं. ते डेरिव्हेशन महत्वाचं नाही, तर सांगितलं मी तुम्हाला. सो या ठिकाणी हा टी काढून टाकायचा, तुम्हाला सीव्ही ची व्हॅल्यू भेटून जाते. म्हणजे पाही तो टी निघलाय पा, दिसतोय का? कारण तो डिवाइड बाय टेम्परेचर केलाय, स्पेसिफिक हीट भेटणार नाही, कारण विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर असते स्पेसिफिक. सो याच्यामध्ये एन आणि केबी म्हणजे आर असतो, म्हणजे तुम्हाला इथं व्हॅल्यू काय भेटली 5/2 आर. आणि तशीच पुढे वाढते ती सीपी म्हणजे, कारण फॉर्म्युला तोच आहे, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. सो या फॉर्म्युल्यामध्ये मागच्या वेळेस कसे 2 वाढले होते, तशी यावेळेस पण 2 ने वाढते. म्हणजे हे जर का सीव्ही 5/2 असेल, त्याच्यामध्ये 2 ने वाढणार, म्हणजे सीपी ची व्हॅल्यू किती भेटणार, 7/2 भेटणार. लक्षात? लक्षात? हो सोपं आहे ना रे. हे बघा, इथं काय होतं, 3/2 होतं, ते 5/2 झालं होतं, बरोबर. हा 2 ने वाढली होती, तशी इथं पण 2 नेच वाढते ती प्रत्येक वेळेला, रेशो सेम आहे ना, त्यामुळे तो वाढ रेट पण सेमच राहतो. तरी 5/2 आहे, त्याच्या पुढे 7/2 होणार. आणि त्यांचा रेशो काय होईल, खालचा 2 कॅन्सल, आर कॅन्सल, म्हणजे 7/5, कारण सीपी ची व्हॅल्यू डिवाइड बाय सीबी ची व्हॅल्यू असते, 7/5 येतो. ओके. हो हो सर. ओके. हा, आता याच्यामध्ये पुढे पहा, जर का सबस्टन्स हा नॉन रिजिड सबस्टन्स असेल, म्हणजे गॅस असेल समजा, गॅस किंवा लिक्विड समथिंग, तर नॉन रिजिड जर गॅस आपण घेतला की जो रिजिड नाहीये, मग त्याच्यामध्ये रिजिड नसल्या कारणाने तिचं इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ खूप कमी असतं, आणि इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप लेस असल्या कारणाने काय होतं, तो स्वतःच्या मीन पोझिशनच्या अराउंड व्हायब्रेटरी मोशन सुद्धा परफॉर्म करतो, कारण त्याला व्हायब्रेशन क्रिएट करायला मोलिक्युलर स्पेस लागेल. आता मोलिक्युलर स्पेस फक्त गॅसेस मध्ये किंवा लिक्विड मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, तो सॉलिड मध्ये पाहायला भेटेल. तो सॉलिडचे ॲटम स्वतःच्या भोवती व्हायब्रेशन क्रिएट करत नाही जास्त, गॅसेसचे लवकर करतात. सो नॉन रिजिड सबस्टन्स मध्ये, गॅसेस मध्ये किंवा लिक्विड मध्ये, फ्लुइड्स मध्ये तुम्हाला व्हायब्रेटिंग मॉलिक्यूल सुद्धा पाहायला भेटतात, बिकॉज त्यांच्या 2 मॉलिक्युल्स मध्ये इंटरॅक्टिव्ह फोर्स असतो, तो लेस असतो, आणि त्याच्यामध्ये स्पेस असतो. ओके, म्हणजे या स्पेस वाढणार, आणि सॉलिड मध्ये स्पेस खूप कमी असतो, त्याच्यामुळे ते व्हायब्रेट होत नाही. मग या ठिकाणी तुम्हाला तिसरी गोष्ट पण अज्युम करावी लागेल, ती म्हणजे कोणची, व्हायब्रेटरी मोशन. लक्षात?
आलं का लक्षात? म्हणजे किती किती झाले हे पहा, 3 1/2 kbt हे ट्रान्सलेशनल मोशनचे, ते 3 ऍक्सिस मधले. त्यानंतर 2 1/2 kbt हे कोणाचे झाले? हे कोणाचे झाले? रोटरी मोशनचे, 2 ऍक्सिस मधले रोटरी मोशन. आणि प्लस 2 × 1/2 kb2 हे व्हायब्रेटरी मोशन. म्हणजे टोटल मिळून किती 1/2 येते? टोटल मिळून किती 1/2 येते? 3 2 आणि 2 किती झाले? किती झाले? 7. 7. हा, मग आपण काय म्हणणार 7/2 kbt एवढी त्याची एनर्जी आहे. आणि जर आपण एनर्जी ही एनर्जी पर मोल जर म्हटले तर मोल म्हटले त्याला वॉटरने मल्टिप्लाय करायचं. समजलं? समजलं? हो. म्हणजे 7/2 याने kbt. सोपं आहे ते खूप. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की रिजिड असताना किती येतात, मोनोएटॉमिक असताना किती मोशन्स असतात, डायटॉमिक असताना डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात, एवढं फक्त लक्षात ठेवा. बस दॅट्स इट. तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन होते म्हणजे कन्सेप्ट माहिती असतील तर. मग इथून पहा, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं पहा की हा जेवढी तुमची एनर्जी असते तेवढ्यातनं फक्त हा टी काढून टाकायचा, तुम्हाला सी ची व्हॅल्यू भेटेल. बरोबर? 7/2 r हे एवढी r असते. ओके. आणि याच्यामध्ये 2 ऍड करायचे, तुम्हाला 9/2 म्हणजे सीपी ची व्हॅल्यू भेटेल. समजलं? हो हो सर. शॉर्टकट सांगतोय आता, मागच्या वेळी डेरिव्हेशन दिलं, आता शॉर्टकट सांगतोय. हे पहा, याच्यातनं टी काढा, तुम्हाला सीबी ची व्हॅल्यू भेटणार. एवढी सीबी याच्यामध्ये 2 ऍड करा, तुम्हाला सीपी ची व्हॅल्यू भेटणार. आणि हे सीपीचे हे 9 आणि हे 7 ह्या दोघांचा रेशो म्हणजे तो गॅमा असतो. लक्षात? हो. शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायला. पॉलीएटॉमिक गॅसेस मध्ये पहा, पॉलीएटॉमिक गॅसेस म्हणजे काय, जसे की अमोनिया वगैरे भरपूर गॅसेस असतात, त्याच्यामध्ये भरपूर ऍटम्स असतात. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला 2 पेक्षा जास्त ऍटम्स, म्हणजे 3 ऍटम्स 4 ऍटम्स 6 ऍटम्स 7 ऍटम्स किती पण ऍटम्स असू शकतात. एक तर मोनोएटॉमिक, दुसरं डायएटॉमिक, आणि मग त्याच्या पुढचे जेवढे काही ट्राय 4 5 6 7 असे किती ऍटम्स असलेल्या सगळ्यांना आपण पॉलीएटॉमिक मध्ये कन्सिडरेशन. सो पॉलीएटॉमिक जे सबस्टन्स असतात त्याच्यामध्ये त्याचा हिशोब कसा आहे, तर पॉलीएटॉमिकचं नीट लक्षात घ्या. पहा, पॉलीएटॉमिक मध्ये तुम्हाला ट्रान्सलेशनल भेटणारच आहे, तुम्हाला रोटेशनल सुद्धा भेटणारच आहे, आणि तुम्हाला त्याचे डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे प्रत्येक ऍटमचे एफ डिग्री ऑफ फ्रीडम स्वतःचे वेगळे असू शकतात, कोणत्या ऍक्सिसच्या अराउंड. म्हणजे तो कितीही डिग्री एफ डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये मूव्ह शकतात. तर एफ जे आहे ना, एफ म्हणजे काय असतं, ते त्याच्या व्हायब्रेटरी मोशनचे डिग्री ऑफ फ्रीडम असतात. नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम एफ फॉर द व्हायब्रेटरी मोशन ऑफ पॉलीएटॉमिक सबस्टन्स ते डिपेंड असतात त्याच्या जिओमेट्रिक स्ट्रक्चरवर. त्याचं जिओमेट्रिक स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानुसार त्याच्या व्हायब्रेशनचे डिग्री ऑफ फ्रीडम डिसाइड होते. लक्षात? पॉलीएटॉमिक मध्ये समजलं का? गॅसेस असाल तर तुमचं जिओमेट्रिक स्ट्रक्चर जसं असतं त्याच्यानुसार तुमचे नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम डिसाइड होतात. कोणासाठी? व्हायब्रेटरी मोशनसाठी. म्हणजे बाकीच्या दोघांचे फिक्स आहेत. रोटरी मोशन असो का तुमची आपण काय म्हणतो त्याला ट्रान्सलेटरी मोशन असो, तिघांसाठी फिक्स भेटतं. बट बाकीचे जे व्हायब्रेटरी मोशन आहे व्हायब्रेटरी मोशन साठी फक्त तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडम त्याचे जॉमेट्रिक स्ट्रक्चर डिसाइड करतो. तो त्याचं जॉमेट्रिक स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानुसार त्याच्या व्हायब्रेटरी मोशनचं जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे ते डिसाइड होणार. कारण तुम्हाला सांगितलंच आहे की पॉलीएटॉमिक सबस्टन्स आहे त्याचे व्हायब्रेटरी मोशनचे डिग्री ऑफ फ्रीडम एवढे आहेत. सो ती एफ ची व्हॅल्यू तुम्हाला गिव्हन दिलेली असते त्याच्या जॉमेट्रिक स्ट्रक्चरनुसार. एवढा डीप मध्ये हा क्वेश्चन घुसत नाही. याची जी टोटल एनर्जी असते ती टोटल एनर्जी कशी काढायची तुम्ही, तर याचे ट्रान्सलेटरी 3 ऍक्सिस मध्ये असते, याची रोटरी सुद्धा 3 ऍक्सिस मध्ये असते, कारण हा पॉलीएटॉमिक सबस्टन्स आहे जॉमेट्रिक सबस्टन्स मध्ये. आणि त्याचे एफ डिग्री ऑफ फ्रीडम असतात व्हायब्रेटरी मोशन मध्ये. समजलं का? 2 गोष्टी असतात व्हायब्रेटरी मोशन मध्ये, 2 × 1/2, आणि ते किती वेळेस व्हायब्रेट होऊ शकतो तो एफ डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये व्हायब्रेट होऊ शकतो, म्हणून त्याला मल्टिप्लाय बाय एफ असतं. ओके ओके ओके. हो. याला सिम्प्लिफाय केलंय त्यांनी. याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, हा 2 इथं कॅन्सल होऊन जाईल, इथं 1 होऊन जाईल. हा 3/2 कॉमन एनबीटी कॉमन निघून इथं फक्त 3 उरेल, कारण 3/2 + 3/2 त्याचा आन्सर होऊन जाईल 3. त्याचं कारण आहे 3/2 + 3/2 काय फरक पडेल, 2 निघेल, 3 + 3 6, याला डिवाइड केलं तर आन्सर भेटणार 3.
समजलं? सो इथला 3 आणि हा इथला उरलेला F आणि हा NA-KT कॉमन. सो तुम्हाला काय भेटणार 3 + F NA-KT कॉमन. ओके, क्लिअर का? हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का? आवाज येतोय का? हो सर, हो सर, येतोय. हो सर. हा ठीक आहे ठीक आहे. सो इकडे पहा, हे तुमची इंटरनल एनर्जी होती. या NA-KT ला काढून टाकायचं, नीचे ठिकाणी R टाकून द्यायचा. R टाकला आणि ह्या 5v2 ची पकडले की तुम्हाला CB ची व्हॅल्यू टाकायची. पहा तुम्ही नीट आठवा, मी तुम्हाला एक लॉजिक सांगतोय कसं लक्षात ठेवायचं. सो हा तिथं उडून जाईल, याला R टाकायचं आणि हा 5/2 चिपकून टाकायचा. 5/2 R म्हटलं तर तुम्हाला CB ची व्हॅल्यू भेटते. याच्यामध्ये 2 टाकायची म्हणजे 7/2 R ही CB ची व्हॅल्यू भेटते आणि या 7/5 करायची तुम्हाला गॅमाची व्हॅल्यू भेटते. समजलं? अशी व्हॅल्यू असते. आता इकडे पण तसंच लक्षात ठेवा. पहा ही व्हॅल्यू आहे ना, हे काढून टाकायचं जागी R टाकून द्या, तुम्हाला CB ची व्हॅल्यू भेटणार. CB ची व्हॅल्यू भेटणार. CB च्या व्हॅल्यू मध्ये 2 ऍड करा म्हणजे तुम्हाला CP ची व्हॅल्यू भेटणार. म्हणजे 3 + F होतं त्या ठिकाणी. आता इथं पहा, इथं जर तुम्ही 2 ऍड करणार ना, तर तो फॉर्म्युला /2 आणि तो 2 करून 1 होऊन जातो. कारण डिवाइडचे 2 होते आणि तो वरचा 2 त्याचा आन्सर 1 होता, म्हणून या ठिकाणी 1 ऍड होतो. फक्त एवढी एक केस लक्षात ठेवा. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला भेटेल ती गोष्ट. या ठिकाणी 3 + F म्हणजे CB होतं. 3 + F × R CB असतं. तर CP ची व्हॅल्यू काय येते? 4 + F येते. समजलं? 4 + F × R. आणि जेव्हा तुम्हाला रेशो घ्यायचा असतो, तुम्ही CP/CB चा घेतात. तर तुम्हाला रेशो भेटणार का 4 + F/3 + F आणि ते बाहेरचा जो R होता तो R गेट कॅन्सल होते. क्लिअर? क्लिअर? F ची व्हॅल्यू तुम्हाला दिली जाईल क्वेश्चन मध्ये. F म्हणजे व्हायब्रेटरी मोशनचे डिग्री ऑफ फ्रीडम असतात. व्हायब्रेटरी मोशनचे डिग्री ऑफ फ्रीडम. इथं हा जो अर्धा पार्ट आहे या चॅप्टरचा तो फिनिश होतो. स्पेसिफिक हीट वगैरेचा थोडासा फंडामेंटल डिग्री ऑफ फ्रीडमचा जो कॅल्क्युलेटेड पार्ट आहे तो फिनिश होतो. त्याच्यानंतर एक दुसरा पार्ट सुरू होतो, चॅप्टरचा सेकंड पार्ट, जो आहे ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन ऑफ हीट एनर्जी, हीट रेडिएशन. ओके, पहिल्या पार्ट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही. पहिल्या पार्ट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? हा, सो नीट लक्षात घ्या. पार्ट जरा इम्पॉर्टंट होता वरचा, शेवटचा इम्पॉर्टंट आहे. वरवरचं काही तितकंसं महत्वाचं नाही. जेवढा इम्पॉर्टंट घेतलंय, ज्याला वेळ खर्च केलाय तेच इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्याने तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये अडचण येणार नाही. आता फंडामेंटल खूप क्लिअर केलंय त्याच्यामध्ये. सो लक्षात घ्या, ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. याच्यामध्ये तुम्हाला हीट कशा प्रकारे ट्रान्सफर होते त्याच्याबद्दलचे 3 मोड असतात. हीट ट्रान्सफर होण्याचे 3 मोड आहे. एक तर काय करते, हीट ऍब्सॉर्ब होते. कुठलीही बॉडी जर असेल ती काय करते, हीट ऍब्सॉर्ब करते, हीटला रिफ्लेक्ट करते किंवा मग हीटला ट्रान्समिट करते. म्हणजे एका ठिकाणून अशा 3 गोष्टी ते हीट बद्दल करत असते तुमच्या प्रत्येक एव्हरीबॉडी. आता याच्यामध्ये 3 गोष्टी कशा करते आता तुम्ही म्हणणार कसं. आता एक गोष्ट जर तुम्ही गरम करताय काहीतरी, तर ती हीट गरम स्वतः होते म्हणजे ती ऍब्सॉर्ब केली, बरोबर. तिने काही तिच्या आजूबाजूचा स्पेस पण ती गरम करते, बरोबर ना. आता एक हॉट ऑब्जेक्ट आहे, त्याला न स्पर्श करता पण आपल्याला समजतं की गरम, म्हणजे दुरूनच असं त्याचे रेडिएशन आपल्याला लागतात. तर ते रेडिएशनचे येतात ना आपल्यापर्यंत थोडेसे त्या रेडिएशनच्या फॉर्म मध्ये. ते रेडिएशनच्या फॉर्म मध्ये जे ट्रान्समिट करत असते त्याच्याने रेडिएशनच्या फॉर्मेट मध्ये ट्रान्समिट झालं आणि रिफ्लेक्शन होत असतं त्या हीटचं. म्हणजे त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होते, बाहेर निघत असते. म्हणजे बाहेरच्या ऍटमॉस्फिअरला पण ते गरम करायचं थोडाफार. सो हीट रिफ्लेक्ट होत असते. अशा 3 गोष्टी प्रत्येक बॉडी हीटच्या बाबतीत परफॉर्म करते. समजलं? काही हीट स्वतःकडे ठेवणार, काही हीट रिफ्लेक्ट करणार, रिफ्लेक्ट म्हणजे बाहेर सोडणार, आणि काही हीट ट्रान्समिट करणार इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. आता हे याला बऱ्याच गोष्टीला रेडिएशन तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. आता तुम्ही आता हिवाळ्याचे दिवस आहेत पहा, आपण शेकोटी पेटवतो. शेकोटी पेटवल्यानंतर आपण त्याच्या बाजूला जाऊन बसतो. आता खरं पाहायला गेलं तर आपल्याला जर गरम व्हायचं असेल तर आपण शेकोटीमध्ये जाऊन बसायला पाहिजे होतं, बरोबर की नाही? बरोबर की नाही? शेकोटीवर जाऊन बसायला पाहिजे होतं ना. आपण शेकोटीच्या बाजूला बसून सुद्धा आपल्याला गरम होतं. मग ते कसं काय झालं? तर ते जे फायर तिथं लागलेलं आहे त्या फायरचे रेडिएशनच्या फॉर्म मध्ये हीट बाहेर निघत असते. ते रेडिएशन तुमच्यापर्यंत येत असतं. तुम्ही हात घेऊन रेडिएशन घेतात तुम्ही हीटचे, ते रेडिएशन पर्यंत तुमच्याकडे हीट ट्रान्समिट होते. ते हीट तुम्हाला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर जाऊन बसला तर तुम्हाला जास्त हीट लागते. अशा गोष्टी.
सो रेडिएशन तुम्ही ऑलरेडी तुम्हाला अनुभव केलेला आहे, तुम्ही रेडिएशनचा काय असतं दिसत नाही ते, पण तुम्हाला हीट जाणवते की नाही दुरून. सो ते रेडिएशनच्या फॉर्मॅटमध्ये बाहेर निघते, वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये बाहेर निघते. ते वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये कशी निघते, काय निघते, त्याचे लॉस काय आहेत, किती एनर्जी बाहेर निघते, कशी व्यवस्थित, तर किती वेव्हलेंथ असते, तर हे सगळे डिस्कशन त्या चॅप्टरमध्ये होतात. आलं लक्षात? आलं लक्षात? तर इकडे पहा, महत्वाच्या गोष्टी सांगतो. ते इंट्रोडक्टरी पार्ट सांगितलं मी तुम्हाला. प्रत्येक बॉडी ऍब्सॉर्ब करणार, रिफ्लेक्ट करणार आणि ट्रान्समिट करणार इन फॉर्म ऑफ रेडिएशन. रेडिएशनचं एक्झाम्पल पण सांगितलं. तुम्ही शेकोट्याच्या जाऊन बाजूला जाऊन बसणार तर तुम्हाला रेडिएशनच्या फॉर्म मध्ये हीट ऍब्सॉर्ब तुमच्याकडे केली जाते. तुम्हाला ते हीट तिथून रेडिएशनच्या फॉर्म मध्ये दिसतं. प्रत्येक बॉडी जेव्हा हीट, जे काही हीट असते, टोटल थर्मल एनर्जी जी असते कुठल्याही बॉडीमध्ये, मग ते 3 फॉर्मॅट मध्ये असेल, कारण ते 3 गोष्टी करते त्या हीटच्या. एक तर ती ऍब्सॉर्ब करेल किंवा रिफ्लेक्ट करेल किंवा ट्रान्समिट करेल. या 2-3 गोष्टींच्या व्यतिरिक्त ते गोष्टी करतच नाही दुसरी. सो हीट कुठल्याही ऑब्जेक्टकडे 3 पॅरामीटरच्या फॉर्मॅटमध्ये असते. एक तर ऍब्सॉर्प्शन मध्ये असते किंवा रिफ्लेक्शन मध्ये असते किंवा ट्रान्समिशन मध्ये. मग तिघांची आपण जर सम केली तर आपल्याला टोटल हीट भेटली पाहिजे की नाही त्या ऑब्जेक्ट मधली. हे डाऊट समजलं का? हो. हा, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये टोटल जे हीट असते ते किती असते, टोटल हीट किती असते, तर तिने ऍब्सॉर्ब केलेली हीट, तिने रिफ्लेक्ट केलेली हीट, तिने ट्रान्सपोर्ट केलेली हीट, या सर्वांची प्लस केली तुम्हाला बॉडीमध्ये टोटल हीट भेटणार. सो टोटल हीट असते. आणि त्यानंतर पुढे पहा, सो मी जर ह्या इक्वेशनला डिवायडिंग बाय क्यू जर करून टाकलं, पूर्ण याला म्हणजे टोटल हीटने डिवाइड करून टाकलं, तर मला काय भेटेल, इथं क्यू बाय क्यू म्हणजे पहा, क्यू इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी, असे ते ऍक्च्युअली तिघांचे कॉम्बिनेशन असतं. वी आर डिवाइडिंग ऑन बोथ बाय क्यू, म्हणजे टोटल हीटने मी सर्वांना डिवाइड करतो. आता मी ते करू शकतो कारण दोन्ही साईडला डिवाइड करतोय मी. मला काय भेटेल, क्यू क्यू गेट कॅन्सल, इथं भेटणार 1. सो क्यू ऍब्सॉर्ब केलेली हीट अपॉन टोटल हीट, रिफ्लेक्ट केलेली हीट अपॉन टोटल हीट आणि ट्रान्समिट केलेली हीट अपॉन टोटल हीट, या सर्वांचे जे रेशो असतात, तर हा जो रेशो आहे ही ऍब्सॉर्ब हीट डिवाइड बाय टोटल हीट, याला म्हटलं जातं कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, ए. समजलं? कशाला म्हटलं मी कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन? absorb heat to total heat, ratio of absorb heat to total heat is called as coefficient of absorption. या ठिकाणी ratio of reflected heat to the original heat is called as coefficient of reflection. समजलं? आणि या ठिकाणी ratio of transmitted heat to the original किंवा supply heat is called as कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन, याला टीआर म्हणतात. म्हणजे कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशनला टीआर ने इंडिकेट करतो. आणि या सर्वांची जे प्लस येते ते किती आली पाहिजे, 1 आली पाहिजे. समजलं का? हो. हा, एक पुन्हा एकदा सांगतो पहा. 1 व्हॅल्यू कोणाची येते, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन प्लस कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन, या सर्वांची केली आपण म्हणजे प्लस केली तर आपल्याला 1 आन्सर भेटतो. म्हणजे त्याच्यातली 1 ही हायेस्ट हीट असते सर्वांची मिळून. कोएफिशिएंट हायेस्ट 1 असतो आणि 0 आणि 1 च्या मध्ये ते व्हॅल्यू लाई करणार. कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय, ऍब्सॉर्ब हीट पर युनिट टोटल हीट, किंवा तुम्ही असं म्हणू शकता रेशो ऑफ ऍब्सॉर्ब हीट टू टोटल हीट म्हणजे कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. रेशो ऑफ reflected heat to the total heat is called as coefficient of reflection, and ratio of transmitted heat to the original heat किंवा total heat is called as coefficient of transmission. ट्रान्समिशनला टीआर ने दाखवतात, रिफ्लेक्शनच्या रेशोला स्मॉल आर ने दाखवतात, ऍब्सॉर्प्शनच्या रेशोला स्मॉल ए ने दाखवतात, आणि त्या तिघांची व्हॅल्यू जर केली आपण आपल्याला 1 भेटेल. डाऊट त्याच्यामध्ये बिलकुल नसेल. ओके, लक्षात ठेवा ही गोष्ट सर्वात महत्वाची. सो त्यानंतर पुढे पहा, आता कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, ऍब्सॉर्प्टिव्हिटी पॉवर वगैरे, आता ह्या गोष्टी मला असं वाटतं आपण नंतरच पाहिलेल्या बरं आहे. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? हो हो सर. आज पुरतं एवढं ठीक आहे. म्हणजे स्पेक्ट्रम वगैरे आहे पुढे, समजा वेव्ह लॉ वगैरे, एमिसिव्हिटी वगैरे सगळ्या गोष्टी न्यूमेरिकल बेस्ड येतात. ठीक आहे, चॅप्टर फिनिश होऊन जाईल.
दिवाळीच्या आधी आपलं हे चॅप्टर संपलेलं असेल. सो मग दिवाळीचे वेकेशन्स भेटतील. आय थिंक 13 पासून भेटतील दिवाळीचे एक दिवस अगोदर. 14 ला दिवाळी आहे ना? हो हा, मग दिवाळीचे एक दिवस अगोदर आपण व्हॅकेशन देऊ तुम्हाला. म्हणजे जवळपास 7 किंवा 8 डेज असतील. सो त्याच्या आधी आपण हे चॅप्टर फिनिश करून टाकू. म्हणजे तुमचं जवळपास मेकॅनिकल पोर्शन कम्प्लीट ओव्हर राहील. इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल पोर्शन उरेल. त्यातलं एक चॅप्टर आपलं झालेलं आहे. बाकीच्या गोष्टी आपल्या फिनिश झालेल्या. ओके, थांबा पण समजायला काही अडचण येते का? समजायला काही अडचण येते का? नाही सर. लेक्चर रिपीट करून घ्या.